नागपूरहून एका गंभीर हल्ल्याची घटना समोर आली आहे। तर मानकापूर मधील ताजनगरमध्ये एका धक्कादायक घटनेत राजू सुखदेवराव धुर्वे नावाच्या 23 वर्षीय तरुणाने रुपेश विनोद चंदनकर याच्यावर प्राणघातक हल्ला केलाय, जिथे एका आरोपीने आपल्या विरोधात मारहाण केल्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केला। पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत ताजनगरच्या गल्लीत 3 नंबर येथे एक भयंकर हल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। 30 मार्चला रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोपी राजू सुखदेव धुर्वे वय 23 वर्ष याने त्याच्या शेजाऱ्यांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला। फिर्यादी रुपेश विनोद चंदनकर यांनी तक्रार दाखल केली आहे, ज्यात त्यांनी सांगितले की एक दिवस अगोदर आरोपीने त्याच्यावर आणि त्याच्या आईवर मारहाण केली होती। या वादावरून आरोपीने रुपेशला शिवीगाळ करत घराजवळ हल्ला केला आणि त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याला गंभीर जखमी केलेत। या घटनेनंतर जखमी रुपेशला उपचारासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे। पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। यामध्ये तक्रारदार नामे रुपेश विनोद चंदनकर राहणार ताजनगर गल्ली नंबर 3 यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्याला आरोपी नामे राजू सुखदेव धुर्वे याने दिनांक 30/3/2025 सकाळी 11 वाजता जुनं वादाच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता। त्यामध्ये त्याने कुऱ्हाडीने त्याच्यावरती हमला केला आणि तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला। त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता। त्यानंतर तो पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याची तक्रार नोंद करण्यात आली आणि त्यावरून आम्ही आरोपी राजू सुखदेव धुर्वे याचा शोध घेतला। तो मिळून आल्यानंतर त्याचा अभिलेख पाहिला असता तो पोलीस ठाणे अभिलेखावर रेकॉर्डेड गुन्हेगार आहे, त्यास आम्ही वैद्यकीय उपचार करून अटक करण्यात आली। आरोपीवरती जुने घरफोडी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत भारतीय हत्यार कायद्यानुसार, परंतु त्याच्यावरती 425चा गुन्हा दाखल आहे आरोपीवरती। आणि ते एक आरोपी आणि फिर्यादी घरात एकमेकाच्या घरात समोरासमोर राहतात आणि त्यांच्यावरती एक केली, त्यावरून वाद झाला आणि त्याने कुऱ्हाडीने मारहाण केली। होती आजची धक्कादायक आणि चिंताजनक घटना। अशा प्रकारे समाजात असुरक्षितता वाढत असताना पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई केली आहे। या प्रकरणाची पुढील तपासणी सुरू आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।